जादा परताव्याचं आमिष दाखवत एस ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी संबंधित कंपन्यांचे संचालक एजंटांपैकी काहींना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। त्यापैकी 2 संचालक आणि 4 एजंटांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जामिनासाठी अर्ज केले होते। न्यायालयानं 4 एजंटांना जामीन मंजूर करत 2 संचालकांचे जामीन अर्ज नामंजूर केलेत। कोल्हापूरसह राज्य आणि परराज्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा लोहितसिंग सुभेदार आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या। या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळं आर्थिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आला होता। आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी मुख्य सूत्रधार सुभेदारसह आत्तापर्यंत 17 जणांना अटक केली होती। दरम्यान एस ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांचे संचालक असलेले बाळासाहेब धनगर, महेश शेवाळे आणि एजंट अमित शिंदे, साहेबराव शेळके, बाबासाहेब धनगर, राजेश पाडळकर या 6 जणांनी मिळून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जामिनासाठी अर्ज केला होता। यावरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली। आज 6 जणांच्या जामीन अर्जावरील अंतिम निर्णय देण्यात आला। यात संचालक बाळासाहेब धनगर आणि महेश शेवाळे यांचे जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलेत, तर राजेश पाडळकर, अमित शिंदे, साहेबराव शेळके, बाबासो धनगर या 4 एजंटांचे जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेत।